फळांचा राजा म्हणजेच आंबा. तर बघा, आंबा जो आहे ना तो प्रत्येकाला खायला आवडतो. पण आंबा हा फक्त वर्षातून एकदाच येतो आणि अगदी महिना ते 2 महिनेच हा आंबा आपल्याला खायला भेटतो. पण अगदी हा वर्षभर आपल्या घरामध्ये आंबा टिकवून ठेवण्यासाठी आज आपण आंबा पोळी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर बघा, नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आंबा पोळी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर बघा, अगदी तुम्ही सुद्धा 5 ते 10 मिनिटांमध्ये ही आंबा पोळी बनवू शकता. इतकी रेसिपी सोपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, आंबा पोळी अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार झाली. आता आंबा पोळी बनवण्यासाठी इथे मी साधारण 2 हापूस आंबे घेतले आहेत. आता तुमच्या घरामध्ये जो आंबा अवेलेबल आहे तो तुम्ही आंबा घेऊ शकतो. जर आंबट असेल किंवा जास्तीचा गोड असेल तर कोणत्याही प्रकारचा आंबा चालतो. पण ज्या आंब्यामध्ये अगदी जास्त प्रमाणामध्ये रस आहे ना, असाच आंबा आपल्याला वापरायचा आहे. कारण त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात गर निघेल आणि पोळीही छान बनते. तर बघा, आंबा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. आता आंब्याचा जो वरचा देठ आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यावरची पूर्णपणे साल काढून घ्यायची, मधला गर काढून घ्यायचा आहे. आणि परत हा जो गर आहे ना तो मिक्सरला आपण एकदम बारीक असा याची प्युरी करून घेणार आहेत. तर हा जो आंब्याचा गर आहे ना, काढल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही किंवा दूधसुद्धा टाकायचं नाही. इथे बघा, मी मिक्सरला हा आंब्याचा गर फिरवून घेतला आहे. आता इथे मी फक्त 2च आंब्यापासून आंबा पोळी बनवत आहे. तुम्ही 1 किलोच्या प्रमाणामध्ये किंवा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आंबा पोळी बनवू शकता. इथे बघा, आपली ही जी आंब्याचा गर आहे ना तो साधारण माझ्याकडे 1 वाटी भरून असा तयार झालेला आहे. तर माझ्याकडे 2च आंबे होते, त्याचीच ही आंबा पोळी बनवत आहे. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये हा आंब्याचा गर टाकून घ्यायचा आहे. यामध्ये मी अजिबात तुपाचा वापर केलेला नाही किंवा तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही. आता हा आंब्याचा गर आहे ना आपल्याला अगदी 7 ते 8 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही कधी आंबा पोळी खाल्ली आहे का? जर खाल्ली नसेल ना तर एक वेळेस या पद्धतीने नक्की करून पहा आणि जर खाल्ली असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता बघा, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आंब्याचा गर आपण छान असा परतून घेतला आहे. तर बघा, आंब्याचा गर परतत असताना ना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरच हा आंब्याचा गर आपल्याला परतून घ्यायचा आहे. जसजसं वेळ जाईल ना तसतसं आंब्याचा जो गर आहे त्याला थोडासा दाटसरपणा येतो. आता यामध्ये आपण साखर ॲड करूयात. तर आंबा खूपच जास्त गोड आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी केलं. आता मी फक्त इथे 1.5 चमचा साखर वापरली आहे, कारण आंब्याचं सुद्धा प्रमाण कमी होतं. आता जर तुम्ही जास्त प्रमाणात आंबा वापरत असाल तर साखरेचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता. आणि आंबा जर जास्तच गोड असेल तर साखर थोडी कमी टाकली तरी काही हरकत नाही. आता साखर टाकली की परत ही आपण या आंब्याच्या गरामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात आणि छान असं हे मिश्रण अजून 1-2 मिनिट परतून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता, आपलं आंबा पोळी बनवण्यासाठी मिश्रण अगदी तयार झालेलं आहे. लगेच आपण ही आंबा पोळी सेट करूयात. तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ही आंबा पोळी सेट करायची आहे ना त्याला हलकंसं आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेलसुद्धा लावू शकता. आणि त्या भांड्यामध्ये आता आपण ही आंबा पोळी सेट करून घेऊयात. इथे माझ्याकडे अगदी कमी प्रमाणात हा आंब्याचा गर होता म्हणून मी एका छोट्या प्लेटमध्ये ही पोळी पसरवून घेत आहे. जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात मिश्रण असेल ना तर तुम्ही अगदी 3 ते 4 प्लेटाला तूप लावून त्यावर तर हे मिश्रण जे आहे ते सेट करू शकता. अगदी सपाट असं आपण हे मिश्रण चांगलं पसरवून घेतलं. आणि आता हे जे आपण आंबा पोळी प्लेटमध्ये पसरवून ठेवली ना तर ही आपल्याला कमीत कमी 2 ते 3 दिवस फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायची आहे. जर तुम्हाला उन्हाची सोय नसेल तर फॅनखाली सुकवू शकता आणि जर उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये सुद्धा 1 दिवसामध्ये ही सुकून जाते. आता बघा, ही जी आंबा पोळी आहे ना ती उन्हामध्ये मी सुकवून घेतली आणि मस्त अशी ही छान अशी वाळवून तयार झाली आहे. आता याच्या ज्या कडा आहेत त्या आपण चाकूच्या साहाय्याने मोकळ्या करून घेऊयात.
त्यामुळे प्लेटमधून आंबा पोळी पटकन निघून जाईल। इथे बघा आपली आंबा पोळी प्लेटमधून अगदी छान अशी निघत आहे। अजिबात ताटाला कुठे सुद्धा चिकटली नाही, ताटातून अगदी अलगद सेपरेट होत आहे। तर बघा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही आंबा पोळी बनवून तयार झाली। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात जर ही आंबा पोळी बनवली असेल ना तर अगदी वर्षभरासाठी ही खराब होत नाही। तुम्हाला कधीही आंबा खावासा वाटत असेल तर तुम्ही आंब्याचा आस्वाद घेऊ शकता। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।